त्याच्यासमोर हे दोन्ही पिके आहेत. पण सगळ्यात बेस्ट आणि मसाले भातच दिसतोय मला तो. हे मला वाटतं बटाट्याची भाजी आहे आणि इथे पाणी पिऊन बॉटल सोडली आणि याच्यावरनं अंदाज घ्या जेवण किती भारी होतं. आणि हे काय आर्या असा केळीच्या पानात आलेलं आहे. मेदूवडे आर्याने संपवलं. आपल्या ट्रिपची सुरुवात झाली आहे. आता आमचा चालू आहे सकाळचा ब्रेकफास्ट, मॉर्निंग ब्रेकफास्ट. आणि स्टेशन आलं आहे ते गुंतल आणि गुंतल स्टेशनला आमचा ब्रेकफास्ट चालू आहे. नमस्कार मंडळी, सकाळी सकाळी तुमचं स्वागत आहे गुंतकल जंक्शन कर्नाटकमधलं. इथून तर आपल्या ट्रिपची सुरुवात झाली आहे. कुठली आर्या? तिरुपती भागात. आणि आज आपला सकाळचा नाश्ता जो भागचा आहे आणि आपण गुंतकल जंक्शन आंध्रामधलं ते आपण घेतलं आहे. इडली, दालवडा, डोसा आणि मेदूवडे संपले. मेदूवडे आर्याने संपवले. असा आपण नाश्ता घेतला आहे. पण हा जो दालवडा आहे ना एक नंबर आहे. दालवडा जसं कांदा वगैरे आहे, बाकी त्यात काय आतमध्ये बघा तुम्ही. पण साऊथमध्ये आल्यानंतर त्याला चव जास्त म्हणतात ना, बेस्ट एक नंबर. ट्रेनमध्ये असा नाश्ता सहसा भेटत नाही. मी पहिला घेतला, प्लॅटफॉर्मला घेतला. इकडे आलात ना तर पहिला स्टॉल आहे चेन्नई साईडचा. एक नंबर आहे दालवडा. इडली तर मी खाल्ली नाही. मेंदूवडा कसा होता? मेंदूवडा पण एक नंबर होता. नाश्त्याला सुरुवात कसं झाली. मेन ना चटणी सगळ्यात भारी आहे. आणि आता इडली टेस्ट करतो. इडली पण एक नंबर आहे. मेन म्हणजे चटणी एक नंबर. चटणी आहे ना ही एक नंबर चटणी, एक नंबर. त्याच्यामुळे ना सर्वाला टेस्ट आहे. बाकी दालवडा असा पण चांगला लागतं. आणि मसाला डोसा तेवढासा खास नाही असं कोणातरी विचार. मसाला डोसा तेवढा खास नाही, पण दालवडा सगळ्यात बेस्ट आहे, एक नंबर. इडली आणि मेदूवडा ओके. मसाला डोसा नॉट दॅट, पण खाऊ शकतो तुम्ही. असं काय नाही, एकदम खराब नाही पण एकदम चांगला पण आहे. चला आपल्या ट्रिपचा सुरुवात झाली आहे खाण्याची. ही पहिली सुरुवात आहे. चला आता पुढे बघा काय काय अजून आम्ही खाणार आहे. तिरुमाला आल्यावरती जरा आम्हाला सर्वांना भुका लागलेल्या आहेत. चेहरे भुकायलेले होते सर्व यांचे. ॲक्च्युली आम्ही सकाळी नाश्ता केला, याच्यावर काहीच नाही खाल्लं. सर्व घाई झाली आहे. आणि त्यासाठी आम्ही इथं बसलो जेवायला. आणि हे बघा असा केळीच्या पानात आलेलं आहे. राईस, पापड, सोबत काय कोबीची भाजी वाटते आहे. बरंच काय काय, कर्ड आहे, शिरा आहे, स्वीटमध्ये डाळ आहे, सांबार आहे, बरंच काय काय आहे. मला काय दिसतंय ते बघा. आणि पापड पण आहे. हां, कारल्याची भाजी आहे. कारल्याची भाजी आहे आणि तोंडल्याची भाजी आहे. आणि अक्षताने तिकडे गेली सुरुवात फटाफटमध्ये. जेवण चांगलं आहे बघा. इकडे जेवण चांगलं मिळालेलं आहे आपल्याला मस्तपैकी. राईस वगैरे. आणि आपल्याला डाळ पाहिजे अजून मिळेल, काय प्रॉब्लेम नाही. तर चला आता फटाफट खाऊन घेऊया. अरे कसं आहे, चांगलं आहे ना. चला डाळ वगैरे एक्स्ट्रा मिळते. आणि हे बघा काय फटाफट सुरुवात केली आहे, कारण आमच्याकडे वेळ कमी आहे ना. वेळेचा खूप अभाव आहे आमच्याकडे. आणि हे थालीचं वैशिष्ट्य आहे. हा चलेगा. प्लास्टिक नॉट अलाउड ना, प्लास्टिक अलाउड नाही, त्यामुळे काचेची बॉटल येणार. आणि अनलिमिटेड राईस आहे, तुम्ही किती खा. डाळ आणि राईस अनलिमिटेड आहे. आणि डाळ आणि हे कर्ड आहे ना हे पण अनलिमिटेड आहे. फक्त हे स्वीट अनलिमिटेड नाही, बाकी हे सगळं अनलिमिटेड आहे. काही घ्या तुम्ही. आणि हे काय आर्या? मंचुरियन. आर्या बोलली कोबीची भाजी आहे, सॉरी कारलीची भाजी आहे, पण तसं नाही आहे. हे मंचुरियन आहे, कोबीच आहे. तुम्हाला पाहिजे तर सगळं अनलिमिटेड मिळेल. फक्त हे स्वीट आणि हे कर्ड नाही मिळणार अनलिमिटेड. बाकी जेवण अनलिमिटेड आहे बाई. आणि मेन म्हणजे आमच्या 5 जणांमध्ये अनलिमिटेड मिळते म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि इकडे प्लास्टिक अलाउड नाही आहे तिरुमालाला, त्यामुळे बघा अशा काचेच्या बॉटल येतात. आणि थंड चिल्ड पाणी आलेलं आहे काचेच्या बॉटलमध्ये. आणि हे ना राईस आहे, हा मसाला राईस आहे बघा. पिवळा भात म्हणतो आपण घरी त्याला, तो हा आहे पिवळा भात आहे. हे रस्सम आहे आणि ही तोंडलीची भाजी आहे. बाकी सर्व तुम्हाला मी सांगितलं. आणि परत आपल्याला मंचुरियन आलेले आहेत. आर्याची फरमाईश, त्या मंचुरियन कोबीची भाजी परत आलेली आहे. आणि याच्यावरनं अंदाज घ्या जेवण किती भारी होतं, एक नंबर.
10 मिनिटात फास्टली जेवलो, पण एक नंबर जेवण. आणि हिचं आवडीच होतं डाळ भात, तो हे अनलिमिटेड. एक नंबर जेवण, खूप आवडलं आपल्याला, भारीच एकदम. आणि एक नंबर जेवण होतं हॉटेल सर्वाना भवन. खूप आवडलं जेवण आम्हाला, जेवढं आवडलं ना. परत आता आम्ही कदाचित लाईन जर वेळ लागली 2-3 तास आणि परत यायचं म्हटलं तर परत येऊ आम्ही जेवायला. अनलिमिटेड थाली 168 रुपीजमध्ये 2 थाल्या आम्ही घेतल्या 5 जणांमध्ये. 5 जणांना अनलिमिटेड दिली त्याने, काही विचारलं नाही. आणि काचेच्या पाण्याची बॉटल होती ना, ती जर तुम्ही बॉटल घरी घेऊन गेलात तर 50 रुपये, आणि इथे पाणी पिऊन बॉटल सोडलीत तर 20 रुपये. सो चांगलं आहे, मस्त आहे. चला आता हळूहळू दर्शनाकडे जाऊया आपण. शॉपिंगचं तर वगैरे भरपूर आहे. प्लस इकडे आहे इडली वडा, मेंदू वडा जो आपल्याला खायचा आहे, डोसा वगैरे सर्व आहे, परोठा पण आहे. तर आपल्याला सगळं खायला मिळेल. आणि आता आम्ही खातोय तिरुमालामध्ये, म्हणजे रात्रीचा डिनर 6 वाजलेत. आणि आयुषने घेतलं आहे तर मेंदू वडा. कसा आहे? चांगलाच आहे का? तसाच आहे का? ओके. हे बघा, एक प्लेट मेंदू वडा आला आहे, दुसरा अजून एक प्लेट मेंदू वडा आलेला आहे आर्यासाठी. आणि आपल्याला एक परोठा घ्यायचा आहे, परोठा. आणि हे सर्व 50 रुपीज 2 परोठा. आणि हे मला वाटतं बटाट्याची भाजी आहे, बटाटा भाजी आहे ना, बटाटा भाजी आहे, 50 रुपीज. हे कोणसा कोबी आहे? हां, फुलकोबी, म्हणजे आपला फ्लॉवर. आणि फ्लॉवर टाकून आता आपल्याला बनवणार आहे तिकडे फ्राईड राईस, म्हणजे चायनीज पण आहे आणि डोसा पण आहे. तुझा परोठा आला का? बघा, मस्त मस्त गरमागरम परोठा आलेला आहे. 2 परोठे आणि भाजी. बघा, 50 रुपीज. असं मी तुम्हाला दुपारी पण दाखवलं असेल, म्हणजे 6 वाजता अशा बॉटल्स मिळतात. हे बघा, काचेच्या बॉटल्स. बॉटल परत दिली तर 20 रुपीज पाणी, आणि परत नाही दिली तर 50 रुपीज. आणि बघा, इथे डोसे पण आहेत, ते पण 50 रुपये, म्हणजे काही घ्या. आणि इडली घेतली तर 5 इडली येतात 50 रुपयामध्ये. आणि आयुषला स्पेशली खायचं होतं, साऊथचं स्पेशल इकडचं. आणि आपण सकाळी काय गुंतलला खाल्लं होतं ना, गुंतलला 1 नंबर लागलेला. इथे वडा, इडली आणि खास करून तो दाल वडा 1 नंबर टेस्ट होती. आणि कसेच परोठे सोनू? ठीक आहेत बघा, परोठे पण चांगले आहेत. आणि अक्षता सगळ्यांमध्ये हात मारते. मेंदू वडा पण खाल्ला आहे, परोठे पण खाल्ले आहेत. आणि आता आपला आला आहे तो फ्राईड राईस. अक्षता वाढवला पाहिजे होता फ्राईड राईस, म्हणून आपण घेतलं आहे फ्राईड राईस. मसाले भातच दिसतोय मला तो, आणि तो मसाले भातच आहे. गरम गरम गरम, एकदम गरम गरम. आणि आय थिंक फोडणीचा भात. अक्षताने सांगितलेला फोडणीचा भात आहे. म्हणजे इकडे येऊन तुम्ही असं राईस वगैरे मागवताय, नका मागू. हां, ते गोबी मंचुरियन म्हणजे आपला फ्लॉवर टाकला तर असं वेगळा लागत असेल, पण आम्ही म्हटलं कसा लागेल माहीत नाही, म्हणून आम्ही काही घेतलं नाही. ते गोबी फ्राईड राईस नाही घेतला, व्हेजच घेतला. व्हेज फ्राईड राईस म्हणजे काही कुठल्याही प्रकारची भाजी दिसत नाही आहे, कुठलीही भाजी नाही याच्यामध्ये, काही नाही. फक्त आपला राईस आहे आणि बस कोथिंबीर वगैरे टाकून दिलेला आहे मसाले भात. आता चाऊमिन कसं आहे तर बघूया. आता चाऊमिन बाकी अजून. चाऊमिन गरम स्टीम इडली आलेली आहे बघा, वाफ येते, वाफदार स्टीम इडली. आणि तुम्ही इकडे ना काय पण घ्या, पण सगळ्यात बेस्ट आहे चटणी. मी आता खाऊन बघितली, 1 नंबर चटणी, 1 नंबर. म्हणजे बघा ना, राईस बरोबर पण चटणी एवढी भारी लागते. बाकी मेंदू वडा बरोबर तर 1 नंबर लागले चटणी. आल्याचे डोळे बघा, संपलं आहे, स्टॅमिना संपलेला आहे, एनर्जी लेवल ओव्हर झालेली आहे, संपलेली आहे. आणि इकडे आला चाऊमिन, चाऊमिन. आणि इकडे कोणती शेजवान आहे, कोणती चटणी आहे ती? ओके, वडावाली चटणी आहे ती. हां, तिखटवाली चटणी आहे ती. आपण खातो ना मेंदू वडा बरोबर तिखट चटणी, तिखटवाली चटणी. कशी चटणी? तर चला, आता चाऊमिन पण कसा लागतंय. आणि बाजूला जोरदार असा आवाज आहे, काय करू शकत नाही. फ्लॉप आहे ना चाऊमिन पण. म्हणजे बघा, राईस चाऊमिन इकडे बिलकुल मागवू नका, म्हणजे असे चायनीजवाले आयटम. त्यापेक्षा ना आम्ही दुपारी जे जेवलो होतो ना, अनलिमिटेड राईस थाली, ती 1 नंबर होती. म्हणजे हे त्याच्यासमोर एकदम फिकं आहे.
आता हे दोघांचं मिळून आमचं 160 रुपये बिल झालं आहे, 80 रुपये 80 रुपये. मग ती एक थाली 138 रुपयाची, त्याच्यासमोर एक नंबर, हे त्याच्यासमोर हे दोन्ही पिके आहेत. ठीक आहे, आता रेट तसा आहे तर तसंच असं. इकडे लोकांना कसं स्वस्त द्यायचं आहे. बघा मागे असे बरेच लोक बसले आहेत बघा, असं नाही की खात नाही, बरेच लोक आहेत. तर चला हे संपूया, आपल्याकडे आलेलं आहे, संपून टाकूया.